ओ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना अहम पदार्थाच्या निरूपणाला आचार्यांनी प्रारंभ केलाय। आत्मस्वरूपाचं पुन्हा एकदा निरूपण करून सांगतायत। ते चिंतन पुढे नेण्यापूर्वी 294 आणि 295 या दोन श्लोकांचं एकदा एकत्र पठण करू। सर्वात्मना दृश्यमिदं मृषैव नैवाहमर्थक्षणिकत्वदर्शनात् जानाम्यहं सर्वमिति प्रतीतिः कुतोऽहमादेः क्षणिकस्य सिद्धेत्। अहं पदार्थस्त्वहमादिसाक्षी नित्यं सुषुप्तावपि भावदर्शनात् ब्रूते ह्यजो नित्य इति श्रुतिः स्वयं तत्प्रत्यगात्मा सदसद्विलक्षणः। तत्प्रत्यगात्मा सदसद्विलक्षणः। सत असदाहून विलक्षण असणारा जो प्रत्यगात्मा आहे तो आत्मा तुझं स्वरूप आहे असं जाण। त्या अहम पदार्थाला आपलं स्वरूप जाणायचं आहे। आपल्या अहम पदार्थाला म्हणजेच अनात्म्याला आत्मा न जाणता, शरीरादींना आत्मा न जाणता आपलं जे स्वरूप आहे त्याला कसं जाणायचं, त्याच्यासाठी च प्रतिपादन निर्देश उपदेश आचार्य करतायत। त्यामध्येच जेव्हा 295 या श्लोकामध्ये अहमादी साक्षी सुषुप्तौ भावदर्शनात इत्यादिकांचा जो विचार सांगितला, निर्देश केला, त्याचंच पुन्हा एकदा स्पष्टीकरण आचार्य आता पुढील श्लोकात करतायत। आचार्य म्हणतायत, विकारिणां सर्वविकारवेत्ता नित्यो विकारो भवितुम समर्हति मनोरथ स्वप्न सुषुप्तिषु स्फुटं पुनः पुनर्दृष्टमसत्त्वमेतयोः। विकारिणां सर्वविकारवेत्ता, विकारिणां विकारी वस्तूंमध्ये, सर्व ज्या विकारी आहेत त्या वस्तूंमध्ये सर्व विकार वेत्ता, सर्व विकारांचा, समस्त विकारांचा जो वेत्ता, ज्ञाता, यहा जो नित्यः अविकारी, अविकारः नित्य अविकार भवितुम समर्हति, तो नित्य अविकारी असला पाहिजे, असणं आवश्यक आहे। मनोरथ स्वप्न सुषुप्तिषु, मनोरथ स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये एतयोः, एतयोः, एतयोः म्हणजे काय दोन, तर पिंड तद अभिमानिनोः, शरीर आणि अहंकार दोन्ही, शरीर आणि अहंकार दोन्हीचा पुनः पुनः असत्वम स्फुटम दृष्टम, पुन्हा पुन्हा वारंवार स्पष्ट अभाव पाहिला जातो। आचार्य काय सांगतायत लक्षात घ्या। विकारी वस्तूंच्या सर्व विकारांना जाणणारा जो कोणी आहे तो नित्य अविकारी असणं आवश्यक आहे। मनोरथ स्वप्न सुषुप्ती यामध्ये शरीर आणि अहंकार दोन्हीचा स्पष्ट भाव पाहिला गेला आहे।
लक्षात घ्या. श्लोकाच्या चिंतनाकडे पुढे श्लोकामध्ये जो निर्देश केला आहे त्याकडे जाण्यापूर्वी एक दृष्टांत पाहू, की तो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल इथे सांगायचं काय आहे ते. एका रस्त्याच्या म्हणजे रस्त्यावरती म्हणा किंवा चौकामध्ये म्हणा, सिग्नल बसवायचा आहे, दिशादर्शक बसवायचा आहे. आता दिशादर्शक बसवायचा आहे तर त्याच्यासाठी आधी परीक्षण करावं लागतं, पाहावं लागतं किती गाड्या येत आहेत, किती गाड्या जात आहेत, दिवसभरामध्ये कोणत्या वेळेला भरपूर गाड्या असतात, कमी असतात, वाहनं कशी जातात, काय करतात, ह्या सगळ्याचं निरीक्षण करावं लागतं, पाहावं लागतं. यासाठी म्हणून 3 माणसं नेमली, एक सकाळसाठी, एक दुपारसाठी, एक संध्याकाळसाठी. तर होईल काय, सकाळचा माणूस केवळ सकाळी घडलेल्या घटनांनाच सांगू शकेल, दुपारी घडलेल्या गोष्टींना दुपारी ज्या गोष्टी दुपारी पाहणाराच माणूस सांगू शकेल, आणि संध्याकाळी घडलेल्या गोष्टींना केवळ संध्याकाळी पाहणारा माणूस केवळ संध्याकाळी घडलेल्या गोष्टींना सांगू शकेल. जोपर्यंत त्या तिघांचाही एकमेकांशी संपर्क होत नाही, ते जर का तीनही परस्पर भिन्न स्वतंत्र राहिले, तर जे विकार आहेत, जो बदल झालेला आहे, तो ज्ञात होणार नाही. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ या तीनही कालामध्ये जो काही बदल होतो आहे तो जाणायचा असेल तर त्या तीनही कालामध्ये कोणीतरी एक स्थिर असावा लागेल, एकच कोणीतरी द्रष्टा पाहणारा असावा लागेल. त्याचप्रमाणे सर्व अवस्थांचा, सर्व विकारांचा जाणणारा जो कोणी आहे तो अविकारी, न बदलणारा असावा लागतो, तरच बदलाचं ज्ञान होतं. बदलाचं ज्ञान होण्यासाठी आता अजून थोडं क्लिष्ट करू, कठीण करू. विकाराचं ज्ञान होण्यासाठी ज्याला विकाराचं ज्ञान होतं आहे तो प्रागभाव आणि प्रध्वंसाभावानी रहित असावा लागतो, आणि ज्याच्या ठिकाणी विकार पाहिला जात आहे त्याच्या उत्पत्तीच्या पूर्वी आणि विनाशाच्या नंतर असावा लागतो. थोडक्यात काय, एखाद्या ठिकाणी आपल्या जवळचं उदाहरण घ्या. आपण म्हणतो इथे आधी बंगला होता, आता मोठी इमारत झाली आहे. इथे बंगला होता, मोठी इमारत झाली आहे हे म्हणण्यासाठी ज्या वेळेला तिथे बंगला होता त्यावेळेला आणि इमारत झाल्यानंतर, तयार झाल्यानंतर, दोनही वेळेला, या दोनही कालामध्ये, इमारतीच्या निर्मितीच्या पूर्वी आणि बंगल्याची स्थिती असताना, या कालामध्ये, दोनही कालामध्ये आपण त्या ठिकाणी असावे लागतो, तरच आपण म्हणू शकतो आधी इथे बंगला होता, आता इमारत झाली. नाहीतर सांगता येणार नाही की आधी इथे असं असं होतं आणि आता बदल झाला. म्हणजेच विकाराचं ज्ञान होण्यासाठी कोणीतरी अविकारी तिथे न बदलणारा असला पाहिजे, सामान्य नियम आहे हा. आणि तसं असेल तर जो कोणी विकारांना जाणणारा आहे तो अविकारीच असला पाहिजे. मग विकार काय आहेत? जन्म, मृत्यू, जरा, जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य विकार आहेत. षडविकार तर आपण पाहतोच, जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती, हे 6 विकार तर आपल्याला माहीतच आहेत. जन्माला येतो, राहतो, वाढतो, त्याचा क्षय होऊ लागतो, विनाशास प्राप्त होतो, रोगाने ग्रस्त होतो, सगळं काही आहे. शरीर 3 विकारांमधनं जातच. मुख्य 3 विकार कोणते? कुमारम, कौमारम, यौवनम, जरा. बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ. 3 विकारांमधनं हे शरीर जातच आहे. त्यामुळे या तीनही विकारांना जाणणारा जो कोणी आहे, आणि आपण तर अनुभवतो, यामुळे 3 विकारांना हा जाणणारा जो कोणी आहे तो अविकारी असला पाहिजे. तो स्वतः विकारी आहे असं मानलं तर शास्त्राने सांगितलंय कर्तृकर्म विरोध झाल्यामुळे त्या ठिकाणी ज्ञान होणार नाही, आणि त्याचं अनित्यत्व देखील मानावं लागेल. त्यामुळे आपल्या
विकाराला जाणणारा जो आपल्या ठिकाणी विकार आहेत असं जाणतो, तो अन्यांच्या ठिकाणी असणाऱ्या विकारांना जाणू शकत नाही. म्हणून आत्मा अविकारी आहे. जो स्वतः विकारी आहे, बदलता आहे, तो अन्य ठिकाणी असणाऱ्या विकारांना जाणू शकत नाही. एवढाच हा विचार आहे. परंतु आपल्याला इतर ठिकाणी असणाऱ्या विकारांचं ज्ञान होतं या शरीरापासून सर्वत्र. त्यामुळे तो जाणणारा जो कोणी आहे, या सर्व विकारांना जाणणारा जो कोणी आहे, तो अविकारी आत्मा. कसं आहे तर म्हणाले, मनोरथ स्वप्न सुषुप्तिषु. मनोरथ, मनोरथ म्हणजे काय तर मन जेव्हा कल्पनेमध्ये आसक्त होतं, आणि कसं नुसतं थोड्या वेळासाठी नाही, धारावाहिक रूपाने अखंड त्या कल्पनेची विचारांची धारा सुरू होते. आणि त्या मनोरथामध्ये जेव्हा मन लीन होतं, मग्न होतं, त्यावेळेला बाह्य उष्णता असेल, थंडी असेल, पाऊस असेल, वारा असेल, कोणत्याही बाह्य गोष्टीचा आपल्याला अनुभव होत नाही, ज्ञान होत नाही. त्यावेळेला, ज्या वेळेला अंतःकरण मनोरथामध्ये मग्न असतं, त्यावेळेला कोणतंही बाह्य ज्ञान नसतं, कोणत्याही बाह्य विकाराची, सुखदुःखाची आपल्याला बाधा होत नाही. त्या क्षणी शरीराचं आपल्याला भान राहत नाही. शरीराच्या अभिमानाचा त्या मनोरथावस्थेमध्ये अभाव होतो. त्यामुळे त्या मनोरथ स्वप्न सुषुप्तिषु म्हणत असताना मनोरथामध्ये शरीर आणि अहंकार दोन्हीचा अभाव होतो. शरीर आणि अहंकार म्हणत असताना शरीराशी असणारं तादात्म्य, त्याचा अहंकार, त्याचा असणारा अभिमान. मनोरथ, दिवा स्वप्न पाहतो आपण, म्हणतो ना, काय कोणत्या विचारात हरवलास, पोळी करपली ना समोरची, दूध तू चाललाय, कुठे लक्ष होतं, काय आहे हे? हरवणं आहे मनोरथामध्ये. त्यावेळेला कसलंच भान राहत नाही. विचारात आपण गढून जातो, त्यावेळेला भूक लागली आहे त्याचंही भान राहत नाही. स्वप्न, स्वप्नाचंही तसंच आहे. स्वप्नामध्ये तर आपण अन्य शरीर, अन्य सृष्टीचा अनुभव करत असतो. मानससृष्टी असेल, मनाने निर्माण केलेली असेल, परंतु त्यावेळेला अहंकार अर्धालीन झालेला असतो. अहंकार तिकडे कार्यक्षम नसतो. आणि शरीराचंही, स्थूल शरीराचंही आपल्याला भान नसतं. पुढे म्हणाले, स्वप्नेर्थ शून्य सृजती स्वशक्त्या भोक्त्रादि विश्वम मन एव सर्वम. विवेक चूडामणीच आपण पाहिलं, 170 का 172व्या श्लोकाच्या इथे पाहिलं आपण. भोक्त्रादि विश्वम मन एव सर्वम. स्वप्नामध्ये मनच संपूर्ण विश्व निर्माण करतं, शरीर, स्वप्न शरीरही निर्माण करतं, त्या ठिकाणी मन लीन होतं. पुढे म्हणाले, सुषुप्ती, सुषुप्ती काले मनसी प्रलीने. सुषुप्तीमध्ये तर अहंकारादी सर्वच त्या ठिकाणी लीन होतं, कसलंच भान राहत नाही बाहेरचं. स्थूल शरीराचं नाही, सूक्ष्म शरीराचं नाही, की कारण शरीराचं नाही, कसलंच नाही. कारण शरीराच्या ठिकाणी आपण एक होऊन जातो. म्हणून मनोरथ स्वप्न सुषुप्तिषु, मनोरथावस्थेमध्ये, मनोरथाला जाग्रत स्वप्न म्हणतात. दिवा पाहिलं, जाग्रत अवस्थेमध्ये पाहिलेलं स्वप्न जाग्रत स्वप्न. त्या अवस्थेमध्ये स्फुटम दृष्टम, ते स्पष्टतेने पाहिलं गेलंय असं सांगितलं गेलंय. म्हणून अतः पुनर्दृष्टम असत्वम एतयोः. आत्मा सर्व भाव आणि अभाव, व्यक्त अव्यक्त यांचा साक्षी आहे, नित्य आहे आणि एकरूप आहे. मनोरथ, स्वप्न, सुषुप्ती तीनही अवस्थेमध्ये अहंकार, देहाशी असणारा तादात्म्य यांचा अभाव पाहिला गेलेला असल्यामुळे तो आत्मा
नित्य अविकारी सर्व भाव विकार वेत्ता, सर्व विकारांचा साक्षी आहे. म्हणून आता काय करा? अतः आचार्य पुढे म्हणतायत, अतोऽभिमानं त्यजमांसपिंडे पिंडाभिमानिन्यपि बुद्धिकल्पिते कालत्रयाबाध्यमखण्डबोधं ज्ञात्वा स्वमात्मानमुपैहि शांतिम. अतः म्हणून मांसपिंडे बुद्धिकल्पिते पिंडाभिमानिनी अपि, मांसपिंडे ह्या मांसाचा जो पिंड आहे, गोळा आहे, हा मांसाचा जो गोळा आहे, त्या मांसाच्या गोळ्यामध्ये शरीरामध्ये बुद्धिकल्पिते पिंडाभिमानिनी, पिंडाभिमानी बुद्धीने कल्पित पिंडाभिमानी जो आहे, या मांसाच्या गोळ्याचा अभिमान करणारा जो कोणी आहे, अपि अभिमानम त्यज, त्या ठिकाणी असणारा जो अभिमान आहे तो त्यज, त्याचा त्याग कर. कालत्रयाबाध्यम, कालत्रयाचा बाध करणार, अखंड बोधम, अखंड बोधम ज्ञानस्वरूप, स्वम आत्मानं ज्ञात्वा, आपल्या आत्मस्वरूपाला जाणून, शांतिम उपैहि, शांतीला प्राप्त कर. म्हणून मांसपिंड, बुद्धीने कल्पित पिंडाभिमानी या शरीराच्या ठिकाणी असणारा जो अभिमान आहे त्याचा त्याग कर. तीनही काळामध्ये अबाधित अखंड ज्ञानस्वरूप अशा आत्म्याला जाणून शांतीला प्राप्त हो. अनित्य विकारी यांचा साक्षी असणारा तो परमात्मा इत्यादिक जी युक्ती, जो तर्क सांगितला, त्यामुळे हे जे विकारी शरीर आहे, हा जो मांसाचा गोळा आहे, तसंच त्या ठिकाणी बुद्धीने कल्पित उपाधी, त्या ठिकाणी असणारा अभिमान जो आहे, त्या अभिमानाचा तू त्याग कर, असं आचार्य इथे सांगतायत. या स्थूल शरीराच्या ठिकाणी बुद्धिकल्पित भ्रांती, अभिमान, त्याचा त्याग कर. मग कोण आहेस तू? काय जाणायचं? स्वरूपाला कसं जाणायचं? ते म्हणाले की तीनही काळामध्ये अबाधित अखंड ज्ञानस्वरूप असणारा जो आत्मा, याच्या व्यतिरिक्त असणारा, तीनही कालामध्ये अखंड, ज्याच्यात विकार नाही, बदल नाही, असा जो कोणी आत्मा, जो ज्ञानस्वरूप आहे, त्याला आपलं स्वरूप जाणून तू शांतीला, मोक्षाख्या शांती, मोक्षस्वरूप असणारी जी शांती आहे तिला प्राप्त करून घे. म्हणजेच आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीला पात्र हो. परमानंदाची, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कर, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती कर आणि परमानंदाची प्राप्ती करून घे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती नाही, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. विशेषण विशेष याचा फरक आहे, परंतु अर्थात खूप बदल होतो. पुढे आचार्य म्हणतायत, त्यजाभिमानं कुलगोत्र नाम रूपाश्रमेष्वार्द्रश्चवाश्रितेषु लिंगस्य धर्मानपि कर्तृतादींस्त्यक्त्वा भवाखण्ड सुखस्वरूपः. आर्द्रशवाश्रितेषु कुलगोत्र नाम रूपाश्रमेषु अभिमानं त्यज. आर्द्रशवाश्रव, आर्द्रशवाश्रितेषु म्हणजेच मातीचा जो ओला गोळा आहे, त्या ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असणार हे जे स्थूल शरीर आहे, त्या ठिकाणी त्या स्थूल शरीराच्या आश्रित कुल, गोत्र, नाम, रूप, आश्रम यांचा जो अभिमान आहे त्याचा त्याग कर. हे शरीर ओल्या मातीच्या गोळ्यासारखं आहे आणि त्या ठिकाणी कुल, गोत्र, नाम, रूप, धर्म, आश्रम इत्यादिकाचा जो अभिमान आहे त्याचा त्याग कर. लिंगस्य धर्मानपि, लिंगस्य सूक्ष्म शरीराचे जे धर्म आहेत त्यांचा देखील
कर्तृत्वादींस त्यक्त्वा कर्तृत्व भोक्तृत्व यांचा देखील त्याग करून अखंड सुखस्वरूप भव. अखंड सुखस्वरूप होऊन जा. गुरु आता शिष्याला उपदेश करतायत, अरे शिष्या, आता काय कर, बाकी दुसरं तिसरं काही नको करू. मातीच्या गोळ्यासारखा हा जो मांसपिंड आहे, हा जो देह आहे, ज्याच्या ठिकाणी रूप नाम कुल गोत्र आश्रम इत्यादिकांचा तू अभिमान धारण केला आहेस, त्या अभिमानाचा त्याग कर. त्या ठिकाणी असणारी जी आत्मत्व प्रचिती आहे, आत्मत्व प्रचिती मीपणाची बुद्धी, कोणाच्या ठिकाणी, ते कुल गोत्र नाम इत्यादिकांच्या ठिकाणी, ती सोडून दे. आणि मग काय कर, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी अशी बुद्धी देखील नको ठेवूस. तेही सापेक्ष आहेत. आता ही साधनेची शेवटची वरची पायरी आहे. साधनेमध्ये पुढे गेल्यानंतर हे अभिमान देखील बाधक ठरत असतात. कधीपर्यंत मुमुक्षु राहायचं, कुठेतरी मुक्त झालं पाहिजे. जोपर्यंत साधनेला लागत नाही, साधना मार्गाला लागत नाही, प्रवृत्त होत नाही, साधनेमध्ये प्रगती होत नाही, तोपर्यंत मुमुक्षु असलं पाहिजे, मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा केली पाहिजे, योग्य आहे. परंतु आता सर्व वासना क्षीण झाल्या आहेत. आता जगाकडनं काही अपेक्षा नाही, जगातल्या कोणत्या विषयांची इच्छा नाही, असं झाल्यानंतर मुमुक्षु म्हणून राहायचं का? मी मुक्त आहे, माझं स्वरूपाने मी मुक्त आहे हे जाणायचं. मुमुक्षुत्व कधी पाहिजे? जेव्हा विषयाची इच्छा आहे, विषयाचं आकर्षण आहे, विषयाकडे प्रवृत्ती आहे, त्यावेळेला मुमुक्षु झालं पाहिजे, मोक्षाकडे गेलं पाहिजे. पण एकदा मोक्ष साधनेच्या राजमार्गावरती प्रवृत्त झालो, आता मागे वळून पाहिलं जात नाही, मागचा आता मार्ग आता बंद केलाय, मागे आता पाहणं नाही. अशा वैराग्य पूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मात्र सोडून दे हा अभिमान, सोडून दे ह्या वर्णाश्रमांचा अभिमान, सोडून दे कर्तव्यतादी बुद्धी नामरूपाचा अभिमान, कुलगोत्राचा अभिमान. कारण ते सर्व पुन्हा मागे नेणारे आणि कर्तव्याकडे आणि विषयांकडे प्रवृत्त करणारे. मग काय कर, बाकी काही नको करू, त्या सगळ्याचा त्याग कर आणि तू मुक्त आहेस स्वरूपाने हे जाण. हे सर्व सारे जे काही धर्म आहेत, आश्रम वर्ण कुल, हे सगळं शरीराच्या सापेक्ष आहे. त्याच्या ठिकाणी जो मिथ्या अभिमान तू धारण केलायस, त्या अभिमानामुळेच जो मुमुक्षु बनून राहिलायस, त्या अभिमानाचा देखील त्याग कर. असं केलं असता त्या सूक्ष्म शरीराचा, स्थूल शरीराचा आणि सूक्ष्म शरीराचा त्याग केला असता, त्या ठिकाणी असणाऱ्या अभिमानाचा त्याग केला असता, आत्मस्वरूपाला प्राप्त होऊन तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सहजतेने स्थिर होऊन सुख शांतीला प्राप्त होशील. अशा प्रकारे गुरु इथे शिष्याला उपदेश आणि आशीर्वाद दोन्ही देत आहेत. आता इथून पुढे आचार्य मुक्तीमध्ये मुख्य बाधक कोण असेल तर तो अहंकार आहे हे सांगणार आहेत. परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.